विश्वविद्यालय, त्या प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं नाव आहे त्याचं. ते वेदांतावर आधारलेलंच आहे. ते तत्वज्ञान लवकर कळत नाही माणसाला, गळी उतरत नाही, अर्थात त्याचा बोध होत नाही. बोध करणारे असे गळी उतरणारे, कारण ज्याला शिकायचं आहे त्यालाही आवड नाही, कारण ते कसं तपश्चर्या करायला लागते. हे प्राप्त तपश्चर्यानेच होत असते. ज्ञान ही सुद्धा दैवत आहे आणि सर्व ज्ञानाचा राजा म्हणजे सर्व ज्ञानाहून विशेष म्हणजे काय आहे? अध्यात्मज्ञान आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम हे जसं सांगितलेलं आहे की नाही ते. आणि हे गुरुमुखातून, एक तरी गुरुमुखातून, गुरुच्या सेवेतून, आणि मग गुरु कृपा करतात म्हणले. त्याला तिथे गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. मग तसा गुरु करावा लागतो, तत्वदर्शी असला पाहिजे, तत्व जाणणारा, आणि त्याची सेवा करावी लागते. मग सेवा केल्यावर तो प्रसन्न होतो आणि मग तो कृपा करतो. मग त्याच्या गळी त्या शिष्याला ते प्रसाद देतो ज्ञानाचा. आगा आया ज्ञाना घ्याना ध्याना झाला अशी पावन असं म्हणलेलं आहे की नाही तसं. आणि इथं माऊली ज्ञानदेवानी स्वतःच्या भावालाच गुरु म्हणलेलं आहे निवृत्तीनाथाला. आणि मग त्याने मला दिले म्हणे. बघा ना, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान म्हणून पुन्हा तिथंच म्हणलेले हरिपाठात, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला दिले. मला कुठून मिळालं हे? तर निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. ही अशी परंपरा आहे. गीतेमध्ये 2 मार्गाने हे ज्ञान प्राप्त होते असं सांगितलंय. एक तरी गुरुच्या सेवेतून, सेवा करता करता तप होत असतो, मग गुरुमुखातून ते मिळतं, प्राप्त होतं. दुसरा एक मार्ग सांगितलाय, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. संयती इंद्रिय म्हणजे सगळ्या इंद्रियाला त्या आपण ताब्यात ठेवतो. जीवेवर ताबा, वाटेल ते खायचं नाही, वाटेल ते बोलायचं नाही, सगळ्या क्रियाकर्माला मर्यादा, सगळ्या इंद्रियाला संयतेंद्रिय म्हणजे सगळ्या इंद्रियावरती ताबा ठेव, संयम करणं. मन सुद्धा इंद्रिय म्हणले की तेच 5व्या 6वं मंत्र, मनश्चष्टानि इंद्रियानि प्रकृती स्थानी करशती. मनाला बी इंद्रिय असं म्हणलंय. मग इकडे काय म्हणतात संत? मना करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. हे सगळं जर तुमचे यशस्वी व्हायचं असेल, प्राप्त व्हायचं असेल, तर मनाला सुद्धा प्रसन्न करावं. इकडे मन जिंकेल तो जग जिंकेल म्हणलेलं आहे. आम्हाला मन आवडतं का? ज्यानं मन जिंकले परमार्थ सिद्धीला कशाने जातो? तू मन ही मीच करी. मनाला मार्गी लाव इकडे माझ्याकडे. माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मदयिका. पुढे एका श्लोकात मनमना भो मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. म्हणजे संसारातलं काम ही तनानं होतं आणि परमार्थ मनानं सिद्धीला जातो. इथे मन पाहिजे, इथे तन नाही, इथे मन नाही. दो त्या परमानंदी मन नाही. भरपूर करायला, वाऱ्या करायला, काही करायला, उपास तपास, पण मन नाही. नाही त्याला परमार्थ म्हणलं. मग ती भक्ती म्हणताच येत नाही. ती सोंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचं सोंग आहे. तुका म्हणे अवघे सोंग तिथे कैचा पांडुरंग. म्हणून हे अध्यात्म आहे. आणि अध्यात्म जो जगतो तोच त्याचा अधिकारी आहे बरं का. नाही तर नुसतं अध्यात्म सोडलेली भरपूर आहेत अशी लबंगी. नुसते लोकांच्या टाळ्या घेणारे, मोठं जाड पाकिट मिळालं की खुश निघाले ह्या गावाहून त्या गावाला. त्याला तुकाराम महाराज म्हणतात ते सोंग आहे. बरोबर आहे, ते सोंग आहे. म्हणून मग हे अध्यात्म खरे आहेत ना, ते इथे पाहिजे जातीचे. अध्यात्माचे काहीतरी आधार पाहिजे, मूळ पाहिजे त्याला. ते सोडलंय ना आम्ही भरतीकर पळायला लागलेलो, ते नाही. त्याला ज्ञान म्हणलेलंच नाही. म्हणून अध्यात्म ज्ञान. आता हे शालेय शिक्षण आहे. शालेय शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या डिग्र्या. वकील झाला, वकिलाच्या पुढे मग ते LLM झाला,
वकील झाला, LLB झाला, कायद्याचं ज्ञान झालं. पुढे आरोग्याचं ज्ञान झालंय, त्याला MBBS म्हणतो, BMS म्हणतो. हे सगळे डॉक्टर, इंजिनिअरिंगच्या पदव्या, या सगळ्या डॉक्टरांच्या पदव्या आहेत, कायद्याच्या पदव्या, बॅरिस्टरपर्यंत पदव्या आहेत. शिक्षणानुसार पण एक पदवी जी आहे संतांची, ती सर्वहून श्रेष्ठ आहे. या सगळ्या पदव्या त्या अध्यात्माच्या ज्ञानाच्या पदवीच्या पासंगालाही पुरत नाही. ह्या पदव्या आहेत सगळ्या, ह्या कुचकामी आहेत. म्हणून एका प्रवचनकाराने असं सांगितलं, खरा संतच आहे म्हणले. खरा डिग्री सगळे त्याचं समोर श्रेष्ठ कोण आहे? तोच ज्ञानी आहे, तोच गुणी आहे. आणि तो कसा आहे, सर्वाला आपलं समजतो. विश्वाची माझे घर, त्याची समज आहे. त्याला ह्या बाहेरच्या वातावरणाचा परिणाम अजिबात होत नाही. का? सुख दुःखे समे कृत्वा लाभ, सुख आणि दुःख त्याला सगळं सारखंच वाटतं ना. मग तो सगळ्या ह्या याच्यातून पुढे गेलेला आहे. तो मनानं गांगरून जात नाही. त्याला शरीराला सुद्धा त्याच्या उष्णतेचा परिणाम होत नाही, थंडीने कधी कुडकुडत नाही, असं आहे. आणि म्हणून समक्षेत्रचे मित्रेचे तथा मानापमानयो हो, शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग विवर्जिता. म्हणून तो त्याची समान अवस्था होती. समान म्हणजे कुणी इकडे सत्कार केला, कुणी इकडून अपकार बी केला, तर दोघांना सारखाच आहे. इकडून शिव्या देणारा असला, इकडून ओव्या गाणारा जरी असला, तर तो सारखाच आहे. काय? गाळणाऱ्याला बी गोडच लागतो ऊस, आणि ते दारा धरून ज्याला पाळणाऱ्याला बी गोडच लागतो. म्हणजे जयाने लावणी केली तो जो खांडावया घाव घाली, दोहीची एक दिवस सावली वृक्ष देसा. ही ज्ञानेश्वरीमध्ये ओळ आहे. समतेला पोचलेली आध्यात्मिक आहेत ना, ज्ञानानं परिपूर्ण असलेली, त्याच्यासाठी हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून तो श्रेष्ठ असतो. म्हणून सत म्हणून जे आहे ना, अनेक शास्त्रज्ञांना त्याचा शोध लागला. सतपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही शास्त्र ते चालायला लागले, ते अर्ध्या रस्त्यातच आहे. संत मात्र केव्हा पोचले तिथं? सत काय आहे तर भगवंत स्वरूप आहे. त्या सतला आम्ही चांगलं काही केलं, दानधर्म केला, सत्याचा कार्यक्रम केला, अन्नदान पंगत केली, त्याला आम्ही सत्कार्य असं म्हणतो. म्हणजे ती भगवंताला अपेक्षित आहे ते कार्य, म्हणजे भगवंत स्वरूप आहे, त्याला आम्ही सत असं म्हणतो. ते सत कधी नष्ट होत नाही, अविनाशी आहे. आणि त्या सत्पर्यंत पोहोचण्यासाठी शास्त्रज्ञ अजून रस्ता चालायला लागले. आणि कोण पोचले तिथे? तर संत पोचलेले आहे. म्हणून संत खरे आध्यात्मिक आहे. त्याला देव म्हणावं का? देव सुद्धा आहे मनुष्य म्हणून. सदेवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहे कष्ट करून त्यांच्या स्तुती आहेत ते अशा असतात. दिसायला माणसासारखे दिसतात, पण असायला देवाचे देव मान्यच असतात. ते करते परमेश्वरानं ही पाठवून दिलेल्या विभूती आहे. प्रेषित म्हणतो आम्ही त्याला, किंवा अवताराला आलेले. वरून खाली येतात त्याला आम्ही अवतार म्हणतो, आणि खालून वर जातात त्याला आपण उद्धार म्हणतो. मग असे जे ज्ञान, हे सर्व ज्ञान म्हणजे सध्याचं काय आहे, नाश पावणारं काय आहे, राहणारं काय आहे, जाणारं काय, याच्यातला फरक कळणं त्याला अध्यात्म आहे. तो मरणाला घाबरत नाही. काही होणार ते होऊन जाते, मनुष्य चिंता व्यर्थ वाटे. म्हणजे हरवल्याची चिंता नाही आणि सापडल्याचा आनंद नाही, त्याची सारखी स्थिती असते. तुल्य निंदा स्थितीर मौनी संतुष्ट होईने केनचित. 12व्या अध्यायामध्ये म्हटलंय गीतेच्या, स्तुती आणि निंदा त्याला सारखीच आहे, काही फरक नाही. दुर्जनाला दुर्जन समजतो, ओळखतो, पण त्याला नाव ठेवत नाही. दुर्जन प्राणी समजावे, परिप्रकटन करावे, सज्जना परीस आळवावे, महत्व देऊ. म्हणून हा कसा आहे, सगळ्याला समान आहे. का? सर्व भूती परमेश्वर पाहतोय तो. हे ज्ञान जर झालं ना, ते ज्ञान पैगा बरवे. म्हणून ते ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. त्याची एवढी व्यापक दृष्टी असते की ज्याची दृष्टी जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. ब्रह्मदृष्टी झालेली असते त्याची. म्हणून सगळं देव स्वरूप, ब्रह्मस्वरूप सगळं जग दिसतं. या दृष्टम तद नष्टम. म्हणून सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिकिच्छिती. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ही जाणीव देताना म्हणतायत की तू सर्व भूतेंनी सगळीकडे आहे, सगळीकडे मला पहा आणि मग मला नमस्कार कर. जे जे भेटे भूत तया मानी जो भगवंत. म्हणून अशी ज्याला जशी दृष्टी झाली
त्या दृष्टीमध्ये देव उतरतो. दृष्टी सुद्धा देव स्वरूप होते त्याला. हा ना, मग मग आतला जसा भाव आहे तसा त्याला देव दिसतो. म्हणे मनी नाही भाव मग देव मला पाव. हे कसं शक्य आहे? मनातलं त्याचा भाव म्हणजे श्रद्धा भाव जर असेल तर ही वस्तू सुद्धा देव स्वरूप दिसते तुम्हाला. या दगड्यात आहे. म्हणून ज्ञानदेव महाराजांच्या घरात पुत्र शिरतो, टोपल्यात तोंड घालतो आणि पोळी घेतो तोंडात आणि फळ काढतो. आणि नामदेव महाराज थांब 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 थांब, अरे एकटी पोळी तुला खाऊ वाटणार नाही. तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे, आणि आम्ही जर असतो तर काठी घेऊनच गेलो असतो, ते टाक तोंडातलं म्हणून. ते संत कुत्र्यात देव बघतायत. समम सर्वेषु भूतेषु, सगळीकडे सगळे भूत म्हणजे सगळ्या प्राणी मात्रामध्ये तो आहे. कळावं ना. हृदयामध्ये मी रामू, सर्व सुखाचा आरामू. ही माऊलीने पटवून दिली अजून दृष्टांत देऊन. सगळ्या सुख ज्या प्राणी मात्राच्या प्राणशक्ती जी आहे, जे ज्याला जीव असं म्हणतो, तो शिवचा अंश असणारा जीव आहे. ममई वंशे जीव लोके जीवभूत सनात मन षष्टान इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती. म्हणून कसा आहे तो जीव त्यातलेला प्रत्येकामध्ये, तो हा जीवात्मा. आणि तोच भाव भक्तीने काय होतो? महात्मा होतो. त्या महात्म्याच पुढे परमात्म्यामध्ये विलीन होतो. हे सगळे टप्पे आहेत. म्हणून परमेश्वर सांगतो, देव की तुकाराम महाराज सुद्धा दाखवून देत आहे, तुम्हाला तुझा देव व्हायचा आहे. तुम्ही देव नाही का? होय. वयाला आल्यावर बाशिंग बांधते तर कर्मधर्म संयोगानं मारुतीच्या देवळात बसवतात नेऊन, आणि काय म्हणतात हे बी नवर देव आहे. अरे हा हे देव, त्याच्यातला देव दाखवून देण्यासाठी ती बाशिंग बांधून नवा देव म्हणून तुमच्या समोर आहे. पण मी देव आहो हे विसरलेलं जाऊ. म्हणजे मी सुद्धा आहे, माझ्या हृदयामध्ये तो आहे, आम्ही त्याला विसरलेलो आहोत. त्याला ओळखता आला पाहिजे आम्हाला. ती ओळखच नाही ना आमची राहिली. त्याला विसर म्हणतात, त्याला आत्मविसरत म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दृष्टीतून, अनुभूतीतून, ध्यान लावून, आत्मचिंतनातून त्याची ओळख व्हावी. म्हणून त्याचा विसर होऊ नये. पण याचं नाव